आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी संडे स्पेशल मटर पॅनकेक. तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान अशी रेसिपी आहे. स्टार्टर म्हणून पण तुम्ही ह्याला यूज करू शकता, बनवू शकता. म्हणजे मला तर खूप आवडते, तुम्हाला पण ऑर्डर करून बघा. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 2 वाटी मुगाची डाळ लागणार आहे आणि हिरवा मटार. तर रात्रभर मी मुगाची डाळ आणि छोटे 2 चमचे ना तांदूळ टाकून त्याला रात्रभर भिजत दिलं. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम हे सगळं बारीक वाटून करून घेतलं आणि हे सकाळी सकाळमध्ये वाटताना ह्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, मी 1 घेतली होती. थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर हे सगळं टाकून बारीक याचं वाटण करून घ्यायचं आणि हे दोन्ही वाटून झालं, मुगाची डाळ आणि मटार वाटून झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकून त्याला पूर्ण हलवून घ्यायचं आणि हे 10 ते 15 मिनिटांना सेट व्हायला द्यायचं, जेणेकरून आपण जे सगळं कच्चं घेतलेलं हिरवी मिरची अद्रक त्याचा सगळा फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरून जातो 10 मिनिटं सेट करायला ठेवल्यानंतर. त्याच्यानंतर मस्त अशी मी फ्रेश होऊन आले, देवपूजा केली आणि आता चला आपण पुढं आपली रेसिपी पुन्हा कंटिन्यू करूयात. चला. तर माझे मटर पॅनकेक मस्त तेलाचं गरम करायला ठेवलं आणि तेल गरम करून ठेवपर्यंत मी बारीक चिरून कांदा ठेवला होता. तर तो कांदा मी त्या आपल्या बॅटरमध्ये टाकून घेतला आणि त्याला पुन्हा एकत्र हलवून घ्यायचं, जेणेकरून ह्या कांद्यामुळे ना खूप सुंदर आपल्या मटर पॅनकेकला चव येते. तर तुम्हाला तळायचं नसेल ना, तुम्ही शालो फ्राय पण करू शकता आणि त्या दोन्हीपैकी तुम्हाला काहीच नसलं करायचं, आपल्या बॅटरला पातळ करा आणि त्याचे तुम्ही डोसे पण करू शकता. आता मला तळलेला आवडतो, सो मी मटर पॅनकेकच करणार आहे आणि हे मंद असेवर भाजायचे, कारण की आपण सगळं हे कच्चं घेतलेलं आहे ना त्याच्यामुळे. आणि दोन्हीकडून असं लालसर असा कलर आला ना आणि त्याला असं खरखर आवाज येतो, म्हणजे की आपले मटर पॅनकेक खुशखुशीत आणि खमंग असे झालेले आहेत. आणि आपण जे तांदूळ टाकतो ना त्याच्यामुळे खूप छान असं त्याला वरती कुरकुरीतपणा येतो. चला, नवीन कोणी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, माझी रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही रेसिपी ट्राय केली होती का आणि कशी झाली होती. तर नक्की मला कळवा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि चला, अशा पद्धतीने माझं पूर्ण मटर पॅनकेक तयार करून घेतले आहे. तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा. माझ्या व्हिडिओला भरभरून कमेंट करत जा आणि व्हिडिओ पण शेअर करा, माझी रेसिपी शेअर करा. चला, बाय गाईज, टेक केअर. असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. बाय, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब माय चॅनल. टेक केअर गाईज.